राधानगरी तालुक्यात कोल्ह्याच्या हल्ल्यात 9 जण जखमी, सीपीआर मध्ये उपचार सुरू। राधानगरी तालुक्यातील मोहडे, राशिवडे खुर्द, शिरगाव, कांबळवाडी, घुडेवाडी आणि पुंगाव या गावामध्ये बुधवार दिनांक 3 रोजी एका कोल्ह्याने नागरिकांवर हल्ला करून 9 जणांना जखमी केल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। माहितीनुसार कोल्ह्याने विविध ठिकाणी नागरिकांवर अचानक हल्ले करत त्यांच्या हात, पाय आणि पाठीवर चावे घेतले। जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र राशिवडे येथे नेण्यात आले। तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून आवश्यक लसीकरण करण्यात आले। जखमींची प्रकृती लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी सर्वांना छत्रपती प्रमिला राजे सीपीआर रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे। आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत। दरम्यान कोल्ह्याच्या या हल्ल्यामुळे संबंधित गावातील नागरिकांच्या मध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे। शेताहून येताना कोल्ह्याने हल्ला करून मला कमरेला मोठी जखम झाली आहे। कधी झाली? 1 वाजता। आज 1 वाजता। अशी याआधी कुठली घटना घडली का अशी काय नाही। काय मग काय झालं नेमकं? लाकूड भरितो आणि लाकूड भरताना एकाएकी आल्याने मला हाताला धरले। कोल्ह्याने हाताला चावलं? हो चावले। 2 वेळा मला त्याने हे केले। म्हणजे याची तुम्हाला कल्पना नव्हती? नव्हते। अशा घटना याआधी घडल्यात काय? नाही घडलं। मोठी जखम झाली आता? होय हाताला मोठी जखम झाली। आजी काय नेमकी घटना झाली? कडेला भांडणं शेतात होतो, ते आल्याला माहिती नाही, ते एकदम धरले हातात। कोल्ह्याने तुमच्या हाताला चावा घेतला? हां, कोल्ह्याने। याआधी अशा घटना घडल्यात काय? नाही, ते आता कधीच नाही। आज सकाळपासून चालू आहे। एकूण किती जणांना चावा घेतला? मग पण चावले 5-6 जण। मी भांगला गेलतो सात, ते तिकडं कवा आलं नाही, हातालाच धरलंय। मग मी वराडलो आणि मग त्याला खुरप असं केलं आणि मी आलो मग घरला। अशा घटना याआधी घडल्यात? नाही आजच सगळं झालंय। म्हणजे याची कल्पना नव्हती? नव्हती नाही अचानकच झालंय। कसं काय? कुणाच ठाव आता काय माहिती। सकाळी आले, मी सकाळच्या 9 वाजल्यापासून शेतामध्ये पाणी पाजत होतो। काय तरी एक एकरचा वावर झालं, त्याला काय झालं नाही। आणि आता शेवटच्या 10 गुंठाच्या वावरामध्ये मी पाणी त्याला पण पाजत होतो, तर ते काय अचानकपणे माझ्यावर मी पाठ काढत होतो, त्या पाठामध्ये वाकल्यामुळं मी पाठीमागनं मला तिने धडक मारल्या आणि माझ्या पोटरीला तिने चावा घेतला। तर थोडं 5 मिनिटात मला काम बाकी होतं, तोपर्यंत तेवढं मला तिने चावा घेतला माझा। अशा कोल्ह्याच्या हल्ला करण्याच्या घटना याआधी घडल्यात काय? नाही ते असं गुडेवाडी गावामध्ये किंवा आपल्या कांबळवाडी गावामध्ये, शिरगावमध्ये असं कुठल्या राधानगरी तालुक्यामध्ये असं काय कुठं हा प्रकार कधी घडलेला नाही। याच्या आधी भरपूर काय झालं, कुत्री चावणे वगैरे, तर असे कोल्ह्याची घटना आहे ही कुठं आतापर्यंत आम्ही ऐकलेलं नाही आहे। ही म्हणजे प्रथमच गोष्ट घडलेली आहे म्हणजे या राधानगरी तालुक्यामध्ये। शिरगाव तालुका राधानगरी येथील कोल्ह्यांनी हल्ला केला आणि सर्व गावकरी बेअवस्थित झाले आणि त्यातून 5 जणांचा छावा झाला। अशी शिरगावच्या वतीने कोल्ह्याची बंदोबस्त करावा। राधानगरी तालुक्यातील शिरगाव या गावातील काही शेतकऱ्यांवर कोल्ह्यानं हल्ला केला आहे आणि हे हल्ला झालेले शेतकरी आहेत ते उपचारासाठी सीपीआर मध्ये आलेले आहेत। ही जी घटना घडली ही राधानगरी तालुक्याच्या इतिहासात प्रथमच घडलेली आहे आणि कोल्ह्याच्या हल्ल्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी जे आहेत ते शेतामध्ये जाण्यासाठी घाबरत आहेत। अशा या कोल्ह्याचा प्रशासनाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी शिरगाव ग्रामस्थांकडून केली जाते। केके न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर। डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर।